आता सगळे लग्न समारंभ सगळं काही संपलं होतं कार्यक्रम. त्यामुळे म्हटलं चला आता आपला जो हा पसारा पडला आहे तो सगळा आवरून घ्यावा. म्हणजे जो मेकअपच्या सामानाचा आहे तो. यामध्ये माझं कमी पण स्वराचं सामान जास्त आहे. आता असंच असतं मुलगी झाल्याच्यानंतर. खरंच आपल्यापेक्षा जास्त तिचं सामान असतं. अगदी मेकअपच्या सामानापासून ते सगळंच काही. मग तिला त्यातल्या त्यात जरा आवडही आहे आणि मलाही आवड आहे असं घ्यायची. त्यामुळे हे सगळं सामान जमलं होतं. असोत मग आता इथं सायंकाळच्या वेळी मी चिंच फोडण्यासाठी घेतली होती. आता जुनीच आहे आणि थोडीशीच राहिली होती. मग थोडे मध्ये जे त्याचे चिंचोके होते ते काढून घेतले आणि म्हणजे आपल्याला वापरायला चांगली लवकर भिजल्या जाते ती चिंच कोळ काढण्यासाठी. थोडीशी आम्ही अशीच ठेवता म्हणजे कशी पुन्हा लागेल तेव्हा आपण फोडून घ्यायची. आता इथे सायंकाळच्या वेळी वातावरण खूप छान झालं होतं. अगदीच ढगाळ वातावरण झालं होतं. तर रात्री पाऊस पडतो की काय असंच. मग इथे एक पक्षी बसला होता. तो थोडासा आपल्या व्हिडिओमध्ये घेतला मी. आणि आता तर यावर्षी जो पावसा असतो तो आत्ताच आरडायला लागला आहे पेरते व्हा असं. आता तो त्याच्या पार्टनरला ओहो देतो असंही कोण म्हणतात. किंवा मग आता इकडं खेडे भागात तर असं म्हणतात की तो पेरते व्हा असा आपल्याला इशारा करतो. असोत मग इथं आता लेकरांचा खेळ चालू होता. यामध्येच मग तेच बघत होतात आम्ही. तर इथंही नवरीची ॲक्टिंग चालू होती आमची. आमच्याकडं आता सध्या हा ट्रेंड चालू आहे कारण लग्न सराई चालू आहे. मग मस्त आता रोडवरचे वर स्लॅपवर बसल्या जागी वाहनं बघत आज दिवसाचा शेवट केला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो